सर काय सांगाल, पोलिंग बूथवर एक गडबड झाली होती, काय नक्की गडबड आहे? काही गडबड झालेली नाही. आमचे या ठिकाणी पोलिंग बूथ आहे, त्या बूथ वरती 4 लोक आमचे बसलेले आणि एक साधा पुठ्ठा आहे, त्याच्यावरती मतदान लोकांना कसं करायचे. ह्या 2 मशीन आहेत, ह्या 2 मशीन आहेत, बरोबर आहे. ह्या 2 मशीन आहेत, इकडे 2 इथे 2. कुठल्याही पक्षाचा काही चिन्हाचा तिथे उद्देश करत होते त्या ठिकाणी. त्या लोकांनी आमच्या 4 याला घेरलं आणि दादागिरी शिव्या घातल्या आणि पोलिसांना बोलून या ठिकाणी हा मोठा आता तो कोटेकर हा पेड पत्रकार आहे, राजकीय पेड पत्रकार आहे साला. हा आम्हाला 3-4 वर्ष झाले आमच्यावरती आरोप करत आहे. आज सुद्धा लोक बघतायत की आम्ही जिथे आजची लोक आहेत ही सगळी 25 वर्षापूर्वीची मतदान करणारी लोक आहेत आणि आज या बूथ वरती बसून त्यांनी लोकांना फक्त जागृत करण्यासाठी किंवा कसं मतदान करायचं आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, आज या ठिकाणी मानवेल पाड्याचे फुलपाडा टाकलं, फुलपाड्याचे मानवेल पाडा टाकलाय. या पद्धतीने लोकांचा छळ केलेला आहे आणि त्यातल्या त्यात हे भाजपचे कार्यकर्ते होऊन आमच्या बूथवरती दादागिरी करतात. मतदाराला आम्ही मतदान कसं करायचं हे आम्ही सांगतोय, समजवतोय. मग आमच्या बूथवर येऊन हा कोटेकर कोण आला, हा राजकीय पेड पत्रकार आहे. पक्षाचे या बूथवरती लोक आले होते, भाजपचे म्हणजे दादागिरी झाली ना. यांना फक्त एक कारण पाहिजे, काहीतरी कारण पाहिजे. पण आमचे 4 जण होते आणि ते 100 जण होते या ठिकाणी. हे काय तुम्ही निवडणूक आयोगाला कळू शकता. इथे येऊन वाद का केला तुम्ही? जे काय कारवाई ते निवडणूक आयोग करेन ना. तुम्ही 100 जण जमवले इकडे. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना आणलं, आमच्या कार्यकर्त्याला धमकवलं, म्हणजे हे कुठलं? ह्यांच्यावरती गुन्हे दाखले झाले पाहिजेत. पहिले आम्ही इकडे कोण होतो का? आम्ही इथे कोण होतो? आमचे 4 लोक इथे बसलेली होती. लोकांना नागरिकांना व्यवस्थित सांगत होते, समजून ते की हे मशीन आहे, या मशीन मध्ये 2 बटणं इथे, 2 बटणं इथे. हे लोकांना समजवते, कारण लोकांना काहीच कळत नाही या ठिकाणी. दुसरं काय केलं त्यांनी हे बघितलं तुम्ही. आता हा कोटेकर कसा बोलत होता. हा पत्रकार आहे का?